हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे यम्मी चीझी अँड क्रिस्पी पिझ्झा पॉकेट्स. बघा आपले किती चीझी झालेले आहे पिझ्झा पॅकेट्स आणि बाहेरून पण ते छान क्रिस्पी झालेले आहे आणि चवीला तर एकदम यम्मी झालेले आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड, कॉर्न, पनीर, शिमला मिर्च, कांदा आणि शिमला मिर्च मी बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर मसाले आपल्याला लागणार आहे मेयोनीज, काली मिरी पावडर, प्रोसेस्ड चीज, मोझरेला चीज, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि मैदा किंवा कॉर्नफ्लोअर. ते आपल्याला बाइंडिंगसाठी घ्यायचे आहे. इकडे मी मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला ते बाइंडिंगसाठी थोडा घ्यायचा आहे. बघा त्याची आपण छान पेस्ट करून घ्यायची आहे. आणि मी थोडं पातळ पण घोळ करून घेतला आणि थोडा घट्ट पण करून घेतलेला आहे. मी दुसऱ्या बाउलमध्ये गेलेला आहे पातळ आणि हा आता आपला घट्ट झालेला आहे. आता आपण इकडे ब्रेडच्या कडा कापून घेणार आहोत. इथे तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा व्हाईट ब्रेड काही पण चालतं. बघा इकडे आता आपण स्टफिंग तयार करतो आहे. इकडे मी बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च, आणि पनीर पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यावर कॉर्नचे दाणे, हे आपण तुपावर सोते पण करू शकतो, पण मी डायरेक्ट हे कच्चंच घेतलेलं आहे. त्यात मोझरेला चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, काळी मिरी पावडर, त्यावर आता मी मेयोनीज घालून घेते आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. यावर आता प्रोसेस्ड चीजचा मी एक क्यूब घेतलेला आहे. स्लाइस घेतलेली आहे ती मी. तुम्ही 1 किंवा 2 पण घालू शकता. बघा बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं स्टफिंग एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. बघा छान झालेलं आहे. आता एकजीव झालेलं आहे सारण. आता आपण इकडे ब्रेड घेतलेले आहे आणि आता आपण त्यात स्टफिंग भरून घेतो आहोत. आणि साईडने आपण ते बाइंडिंगसाठी मैदा घेतलेला तो आता आपण साईडने लावतो आहे आणि त्याला पूर्ण पॉकेट्स त्याचे तयार करून घेतो आहोत. याचे तुम्ही रोल पण करून घेऊ शकता, पण मी त्याचे पॅकेटसारखं थोडं करून घेतलेलं आहे. बघा त्याच्या कडा पूर्ण चिपकवून घ्यायच्या आहे छान. आणि मी इकडे ना पातळ पण बॅटर करून घेतलेलं आहे. बघा आता थोडंसं जास्ती झालं होतं स्टफिंग. पूर्ण कडा आता बघा आपण चिपकवतो आहे. बघा अशा प्रकारे आता आपले पॅकेट्स तयार होते आहे. आणि इकडे पातळ बॅटर केलेलं आहे. त्यात मी थोडंच बुडवते आहे, जास्ती बुडवायचं नाही आहे, कारण की आपल्याला त्याला थोडे ब्रेड क्रम्स चिपकवून घ्यायचे आहे. त्यासाठी त्याला आपल्याला थोडं ओलं करून घ्यायचं आहे. ते जास्ती ओलं झालं ना की आपले ते पिझ्झा पॅकेट्स क्रिस्पी होणार नाही. बघा तर आता आपण हे छान चिपकवून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्सला. मी हे टोस्टचे क्रम्स घेतलेले ॲक्च्युली, कारण माझ्याकडे टोस्ट भरपूर होती. ती मी बारीक करून घेतली मिक्सरमधनं. चला आता दुसरी आपण तशाच प्रकारे पॅकेट करून घेणार आहोत.
याला छान प्रकारे क्रम्स लावून घ्यायचे आहे. बघा, आणि कुठे आपल्याला दिसलं साईडने निघालेलं वगैरे की त्याला छान आपण पॅक करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपले पॅकेट्स तयार झालेले आहे. ते आपण आता तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यावर आता आपण पॅकेट्स घालून घ्यायचे आहे. आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे, कारण कमी गॅसवरच आपल्याला हे पॅकेट्स तळून घ्यायचे आहे. कारण त्यात भाज्या वगैरे आहे त्या आपल्याला शिजू द्यायच्या आहे थोड्या कमी गॅसवर. बघा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे पॅकेट्स तळून घ्यायचे आहे. बघा, माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि माझं रेसिपी आवडल्यास लाईक अँड कमेंट्स करा. आणि माझ्या स्पिरिच्युअल आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बघा माझे. चला तर आता बघा, आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहे पॅकेट्स आणि खूप यम्मी अँड टेस्टी झालेले आहे. नक्की करून बघा. आवडल्यास मला सांगा कसे झालेले आहे ते. चला, मी सिंपल पद्धतीचे तुम्हाला पिझ्झा पॅकेट्स दाखवलेले आहे. नक्की करून बघा.